खरा। श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य बनशी बाबा, त्याचबरोबर गुरुवर्य बाबा, त्याचबरोबर गुरुवर्य समाधानजी महाराज, त्याचबरोबर गुरुवर्य संदीपन महाराज येवले, त्याचबरोबर गोरे माऊली, तसेच हनुमान बापू शिंदे, नंदू महाराज पवार, मच्छिंद्राप्पा, त्याचबरोबर जनक महाराज, तसेच घुमरे महाराज, ज्ञानेश्वर माऊली गटकळ, निलेशजी गाढवे, सुदाम महाराज मिडगुले, त्याचबरोबर वैभव महाराज, तसेच केशव महाराज शिवणे, गंगाधर महाराज कवडे, तसेच नवनाथ महाराज गांगुर्डे, निलेशजी गाढवे, तसेच केशव महाराज हागवणे, मयूर महाराज, त्याचबरोबर लक्ष्मण महाराज, तसेच अरुण पाटील बोडके, या सर्व मान्यवरांनी व्यासपीठाकडे यायचं आहे आणि आशनस्थ व्हायचं आहे. शोनास्तेषा अभिमंगलम एषार्गस भगवान मंगलाय तनोहरे तदेव लग्नं शृणं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मते त्रिग्रहं स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजया एषामन्ति लक्षामूर्तिस्तु जनार्दनः यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्वा विनायकं गुरुं भानो ब्रह्मा विष्णु महेश्वरं सरस्वती प्रणोम्यादो सर्वकार्य सिद्ध्याक्षतैतवं या ध्यानार्थे अवानार्थे अक्षतां समर्पयामि. हातात दोन पळ्या पाण्याः प्रधान संकल्पाः हरि ओम विष्णुर्विष्णुर्विष्णोः श्री भगवतोः महापुरुषस्य विष्णुराज्ञा प्रवर्तमा देवा विष्णुर्विष्णुर्विष्णोः श्री भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञा प्रवर्तमानस्य अद्यवरार्धे श्वेतवाराय कल्पे वैवस्वते कलियुगे कलिप्रथमचरणे भारतवर्षे जम्बूदण्डक कारण्डेशे गोदावर्या शके 1945 शोभननाम संवत्सरः उत्तरायण हेमन्त तृतीया मासोक्तमासया पुण्य पवित्र मासयाः पौषमासयाः शुक्लपक्षयाः पंचमीयाः इंदुवासरयाः पूर्वभाद्रपदनवदा दिवस नक्षत्रियाः वरिणयोगः कौलवकरणाः चंद्रराशि कुंभः सूर्य राशि मकरः गुरु राशि मेष एक गुण ग्रह गण विशेष विशिष्टायां शुभ पुण्यतोः गोत्राचा उच्चार करा. गोत्र उत्पन्नः यजमानः स्वतःचं नाव घ्या. सपत्निकः पत्नीचं नाव घ्या. श्री क्षेत्र शिवनई ग्रामवासियाः म्हणायचं मम आत्मना स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थ शास्त्रोक्त सकुटुंबाना सपरिवाराना क्षेम स्थैर्य धैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थ श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज जन्म शक्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सव निमित्त गुरुवर्य श्री बाबांचं नाव घ्या पांडुरंग महाराज घुले पाद्य पूजनं करिष्ये सोडून पाणी खाली परसदात पण सोडून द्या. तत्राद्र महागणपतिवताः स्मरणंच पूजनं करिष्ये. हात जोडा. गणपती बाप्पांची प्रार्थना करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हि गंधफुल्याः दिव्याची प्रार्थना करा. दिव्याला वाहून द्या. इथं दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दनः दीपवर्तमे पापं संध्या दीपं नमस्ते नमस्कार करा. नमस्कारो हात जोडून जमिनीची प्रार्थना करा. स्योना पृथ्वीनो भवान अक्षरा निवेशने जच्छानः शर्मसप्रदा नमस्कार करा. नमस्कारो गंधफुल वाहून द्या. पूजन पूर्वक गंधक्षदा पुष्पे संपूज्य गंधफुल्याः या तांब्यावर टाका. त्याच्यावरती उजवाचा कंडेवा जे तीर्थानि प्रचरन्ते श्रीखंडाः जने वदन्वानि नमस्ते नमस्कार करा. नमस्कारोनी हातात पाणी सोडून द्यायचा शक्ती कर्मसाक्षी देवताः पूजनं त्या सोडून पाणी खाली प्रियतान् नमः. पाद्यानि समर्पणम् ओम एतावानस्य महिमातो जायं च पूरुकाः पादोस विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवे पादयोः पाद्यस्नानं समर्पयामि. ओम पयः पृथिव्यान् पय ओखदे कुपयो दिव्यान्तरिक्षे पयोदाः पयस्वते प्रदेशः सन्तुमय्यं परत चांगलपणिगलाः पंचामसनंतरः शुद्धोदक स्नानं समर्पयामि. शुद्धाचमन्यं समर्पयामि. हरि ओम. हॅलो सर्वांनी खाली बसायचंय कोणी झोपायचं नाही.
विश्वाभूतानि पाठीमागची मंडळी मधली मंडळी कोणीच उठायचं नाही. खाली बसा खाली बसा. शेवटचा दिवस आहे आजचा. खाली बसा. हरि ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु हरि ओम शान्तिरन्तरिक्षं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोगदयः शान्तिरोगदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिः ब्रह्म शान्तिः सर्वं शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधे जतो यतः समीहसे ततो न अभयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यो भयं नः पशुभ्यः सुशान्तिर्भवतु। पुष्पेः संपूज्य नमस्कार करा हे गंधफुलेन वन्द्याः सर्वचारार्थे गंधक्षदा पुष्पे संपूज्य। सर्वांनी खाली बसायचं आहे. जायचं सगळ्यांनाच आहे, पण तुम्हाला लवकर जायचं असेल तर उठा. सर्वांनाच जायचं एक दिवस. तुम्हाला जर लवकर जायचं असेल ते उठतील. हरि ओम महादे स्वस्तिस्तु या विनाशक्य धर्मकल्यार्तिदा विनायक प्रिया नित्यो तांच स्वस्ते भ्रुवं गुणः देहि सौभाग्यमारोग्यं देवी देवी परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जय। ओम जीवा सुवासा पुरताघात सौ श्रेयानुजामनः तन्दिरा स्पुन्दयन्ते सात्यमनसा देव्यन्तः महावस्त्रं समर्पयामि नमस्करोमि। औक्षण करणाऱ्या महिला पुढे यायचं आहे. एक 10 मिनिटाचा कार्यक्रम आहे. कोणी हरि ओम माल्यादेनी औक्षण करणारे ज्यांचं नाव पुकारलंय त्यांनी पुढे यायचं आहे. मया ऋतुकाल भवानी पुष्पाणि पुष्पं समर्पयामि शेवन्तिका वकुरचन्द्रवत्ते पुन्हा गजादे रसाल पुष्पे तुलसे धर्मालिदेने त्वां पूजयामि जगदेश्वर मे प्रसिद्धाः पुष्पमालिकां समर्पयामि। आप्पा हात लाव नाही. हां ताई हात लाव इकडे. शेवंतिका बकुरचन्द्रपाप्ते पुन्हा गजादे रसाल पुष्पे बिल्व प्रभार तुलसे धर्मालिदे त्वां पूजयामि जगदेश्वर मे प्रसिद्ध पुष्पाणि मंगलद्रव्याणि समर्पयामि। औक्षणाकरता ज्या महिलांची नाव पुकारलेली आहेत त्यांनी कृपया लवकर पुढे यायचे. औक्षण कार्य आणि हरिओम ज्येष्ठ ग्रामस्थ शिवनई अनादृष्टा पैकी पूर्वस्ता गंगाधरजी घुमरे, शामराव गुंजाळ, निवृत्ती गडकरी, तानाजी गडकरी, काळूबाबा गटकळ, किसनदादा गडकरी, केशवराव गटकळ, श्रीराम गटकळ, मधुकर घुमरे, वाळू पाटील घुमरे या सर्वांच्या संकल्पनेतून या ठिकाणी बाबांना एक पगडी प्रदान करण्यात येणार आहे आणि पाटलांना शिवाजी महाराजांचा जो टोप आहे तो प्रदान करण्यात येत आहे. या ठिकाणी यांच्यापैकी यांच्या सर्वांचं नेतृत्व म्हणून गंगाधरजी वल्वे ती पगडी प्रदान करणार आहेत. औक्षणकारिणाः पुत्रवते दक्षिणता इंद्रस्याधिपते प्रजं वेदाः सुखदा पश्यादेवस्या सवेतोराधिपत्य रायकं पोखं वेदाः विधृते रूपरिष्टा बृहस्पते ओजो वेत्ता विश्वाभ्यो मानाष्ट्राभ्यो स्वाहरे मनोरश्वासे श्रेष्ठते लक्ष्मी च पत्न्या बहुरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमश्विनौ व्यक्तम् इष्णान्यखानामुम्मैखान सर्वलोकम् इखान इति औक्षणकार्यः।
अम्बे अंबिकें बालिके नमानयति कशः सददेवकाः सुभद्रिकां काम्पेलवासिनीम् इति औक्षणकार्याः। आता प्रथमतः तुला होईल पगडी प्रदान करा। या पण मला वाटतं हा कार्यक्रम आपल्या सर्वांचा आहे, त्याच्यामुळे तुम्ही समजदार आहात. जे काही माझ्याकडून राहिलं असेल ते तुम्ही पूर्ण करायचं आहे. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर भगवान जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराज की गोपीनाथ महाराज की. या ठिकाणी तुला होत आहे. यानंतर आई साहेबांची तुला होणार आहे. या ठिकाणी आई साहेबांची तुला होईल. या आणि बसा. हा सोहळा आपल्या आयुष्यामध्ये परत कधी होईल नाही होईल सांगता येत नाही. कदाचित सोहळा होईल पण आपण आहे की नाही राहणार की नाही ही शंका आहे. म्हणून या ठिकाणी हा आनंद आपण घ्यायचा आहे. हे जे जीवन आहे खऱ्या अर्थाने जर बघितलं आपल्याला सहज सोपं वाटतं, परंतु यामागे किती त्याग आहे, किती संघर्ष आहे. आणि म्हणून हे संघर्ष त्यागमय जे जीवन आहे अगदी घासून निघालेले चंदनासारखं घासून निघालेले हे जीवन आहे. म्हणून हा अमृत महोत्सव आहे. खऱ्या अर्थाने सर्वांचाच होतो असं आपणही बघतो. आपण किती आले आणि किती गेले आपण त्याची गणती नाही, परंतु हे जे जीवन आहे ते खऱ्या अर्थाने अमृतमय जीवन आहे. म्हणून या अमृतमय जीवनाचा हा अमृत महोत्सव आपण सर्वजण या ठिकाणी साजरा करत आहोत. आणि खऱ्या अर्थाने या अमृतमय क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार झालात. खऱ्या अर्थाने आपल्यालाही खूप खूप धन्यवाद देतो. आणि आमचा सर्व जो नाशिक जिल्हा आहे हिरिरीने भाग घेतला. आमच्या पांडन पाटलांनी ही संकल्पना मांडली आणि आपण सर्वांनी त्यामध्ये झोकून दिलं. तनमन धनाने आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. खऱ्या अर्थाने खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांना. हा कार्यक्रम आपल्या सर्वांचा आहे. या ठिकाणी आता तुला झाल्यानंतर गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण वैभवजी महाराज राक्षे या ठिकाणी 2 शब्द या ठिकाणी बोलणार आहे. हा कार्यक्रम या ठिकाणी तुला झाल्यानंतर या ठिकाणी त्याच्यानंतर बाबा बोलतील. सर्व 2-2, 5-5 मिनिटं बोलणारे जास्त काही वेळ घेणार नाही. पण खऱ्या अर्थाने बाबा आपल्याला समजतील. ज्या वेळेस आम्ही वेळेश्वराच्या त्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम अनुभवत होतो, हा कार्यक्रम ऐकत होतो, तर त्या ठिकाणी गुरुवर्य मुखेकर शास्त्री त्यांनी त्याचबरोबर गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर, गुरुवर्य बंडातात्या महाराज आणि ज्यांनी सर्व मान्यवरांनी ज्यावेळेस बाबांचं चरित्र सांगितलं अक्षरशः सर्व भारावून गेले. सर्वांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. असं हे त्यांचं जीवन आहे, त्यागमय जीवन आहे. म्हणूनच हा सोहळा आपण या ठिकाणी आयोजित करत आहोत. खऱ्या अर्थाने तुम्हाला जर बाबा समजायचे असतील थोडक्यात बाबा महाराज बोलतीलच या ठिकाणी. आणि आपल्याला बाबा समजायचे असतील तर मला वाटतं तुम्हाला हे 2 शब्द ऐकावेच लागतील. आपण जो सोहळा करत आहोत, आपण जे अनुभवत आहोत, का करतो, का केला पाहिजे आणि का करणार आहोत, म्हणून या ठिकाणी आपल्याला 2 शब्द आपल्याला ऐकले पाहिजे. यानंतर गुरुवर्य बनशी बाबांचं पूजन या ठिकाणी होणार आहे. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन पाहता देव दुजा नाही त्रैलोकी. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या 7 शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती उत्सवानिमित्त
आणि आदरणीय गुरुवारी बाबांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण नाशिक जिल्हा, दिंडोरी तालुका आणि शिवणई ग्रामस्थांच्या वतीने हा नेत्रदीपक भव्य दिव्य गुरुपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। गेली 7-8 दिवस आपण याचे साक्षी आहोत। आदरणीय गुरुवारी बाबांची सेवा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे। त्यातही शिवणईकरांचं, नाशिक जिल्ह्याचं मोठं भाग्य आहे की अशा पर्व काळावरती गुरुपूजनाची संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे। साधला हा पर्व काळ, आजचा हा पर्व काळ आहे। देव तिडे आला तुकोबाराय सांगतात, गोडे गोड जीव झाला, साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ। खऱ्या अर्थाने ही मकर संक्रांत आपल्या जीवनामध्ये आजपर्यंत अनेक मकर संक्रांती आल्या असतील, पण ही जी मकर संक्रांत ही खरी मकर संक्रांत आहे, कारण यामध्ये संक्रमण घडत आहे। तुम्ही आम्ही सगळे मकर राशीचे आहोत असं म्हणा, आणि पूजनीय गुरुवर्य बाबा हे सूर्य आहेत, कारण श्री गुरु रूपी सूर्याचं संक्रमण जीव रूपी मकर राशीमध्ये घडत आहे। म्हणून आपल्या जीवनामध्ये गुरुवर्य बाबांचं हे संक्रमण घडलेलं आहे। हे संक्रमण कालिदासांच्या वचनाप्रमाणे अत्यंत प्रसिद्ध वचन कालिदासांचं आहे की कोणाच्या तरी जवळ विशेष पद्धतीचं ज्ञान असावं आणि ते विशेष पद्धतीचं ज्ञान दुसऱ्यामध्ये संक्रमित करण्याचं सामर्थ्य असावं। श्लेष्ठा क्रिया कस्यचित आत्मसंस्था संक्रांतिर अन्यस्य विशेष युक्ता यस्य उभयम साधु सशिक्षकाणाम भूरी प्रतिष्ठा पयितव्येव। आपल्या जवळ असलेल्या ज्ञानाला दुसऱ्यामध्ये संक्रमित करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे तोच खऱ्या अर्थाने श्री गुरु रूपी सूर्य आहे। आपण सगळे छोटे छोटे परिच्छिन्न तीळ आहोत आणि सर्वांगाने गोड असलेला गूळ म्हणजे श्री गुरु आहेत। आणि आज सर्वांगाने गोड असलेल्या या गुळाचं तुमच्या आमच्या जीवनामध्ये संक्रमण घडत आहे। गुरुवर्य बाबांनी 5 तप 75 वर्ष महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये, कणाकणामध्ये, मनामनामध्ये संक्रमण करण्याचं काम केलेलं आहे। आणि हे संक्रमण विविध अंगांनी आहे। अक्षररूपी गुळाचं संक्रमण घडवलेलं आहे, अर्थरूपी गुळाचं संक्रमण घडवलेलं आहे, आचाररूपी गुळाचं संक्रमण घडवलेलं आहे, अनुभवरूपी गुळाचं संक्रमण घडवलेलं आहे, अनुवाद रूपी गुळाचं संक्रमण घडवलेलं आहे। यातील एका संक्रमणाचा विचार करायचा जरी झाला तरी पुष्कळ वेळ जाईल, पण थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर वारकरी संप्रदायाच्या संपूर्ण संत वाङ्मयाच्या अक्षरांचं संक्रमण शुद्ध अर्थाने आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये गुरुवर्य बाबांनी आजपर्यंत घडवलेलं आहे। म्हणून हे अक्षरांचं संक्रमण आहे, अमृत संक्रमण आहे। त्यानंतर अर्थाचं संक्रमण घडवलं। केवळ संतांची अक्षरच आपल्याला सांगितली असं नाही, तर त्या अक्षरांच्या पाठीमागे संतांना अभिप्रेत असलेला जो अर्थ आहे त्या अर्थाचं संक्रमण सुद्धा आपल्या हृदयामध्ये घडवलं। केवळ अर्थाचं संक्रमण घडवलं असं नाही, तर त्या अर्थाला आपण कसं जगलं पाहिजे म्हणून आचाराचं सुद्धा संक्रमण घडवलं। नित्यनेमाचा आचार गुरुवर्य बाबांनी अगदी संसारी जीवापासून ते चांगल्यातील चांगल्या मोठ्या महाराज मंडळींपर्यंत सुद्धा रुजवला। म्हणून प्रत्येकाने नित्यनेम केला पाहिजे। हा नित्यनेमाचा आचार आज आपल्याला वाड्या वस्त्यांवरती छोट्या छोट्या घरांमध्ये राहणाऱ्या संसारी जीवांमध्ये सुद्धा दिसतो की नित्यनेम करूनच आपण काहीतरी अन्नभक्षण केलं पाहिजे, एकादशीचं व्रत निर्जला केलं पाहिजे, आषाढीची पायवारी केली पाहिजे, सोमवार व्रत आपण केलं पाहिजे, अशी आचाराची अत्यंत गोड साधना गुरुवर्य बाबांनी तुमच्या आमच्या जीवनामध्ये संक्रमित केली। त्यानंतर हा जो आचार संक्रमित केला त्या आचारातून आपण अनुभूतीच्या संक्रमणापर्यंत जावं म्हणून प्रत्येकाला परमात्मा पंढरीनाथाची नामनिष्ठा, परमात्मा पंढरीनाथाच्या संबंधी असलेली पूजेची निष्ठा, तीर्थांविषयीची असलेली तीर्थनिष्ठा ही अनुभवातून तुमच्या आमच्या जीवनामध्ये संक्रमित केली। आणि त्यानंतर शेवटचं की गुरुवर्य बाबांनी अनेकांना अनुवादाचं संक्रमण दिलं। 3 तप 4 तप किंवा 3 ते 4 पिढ्या
वारकरी संप्रदायामध्ये गुरुवर्य बाबांकडे पाहून कीर्तन करायला शिकल्या. अभंगाचा अनुबंध कसा मांडावा, प्रमाणांचा अर्थ अगोदर कसा सांगावा आणि अभंगाचं विवेचन संप्रदायाचा बांधा न सोडता कशा पद्धतीने आपण ते करावं, या पद्धतीने अनुवादाचं संक्रमणसुद्धा संपूर्ण महाराष्ट्र भूमीमध्ये गुरुवर्य बाबांनी केलं. म्हणून खऱ्या अर्थाने अक्षर अमृतापासून ते अगदी अनुवाद अमृतापर्यंत प्रत्येकाच्या जीवनामध्ये संक्रमित झालेला हा ज्ञानसूर्य खऱ्या अर्थाने गुळासारखा गोड आहे, मधाळ आहे. आणि गुळाच्या गोडीमुळे त्याच्याकडं येण्याचा, आकर्षित होण्याचा सर्व समाजाचा जो मोह आहे तो समाजाला सुद्धा आवरत नाही. म्हणून लोकांना गोड बाबांचं जीवन वाटतं. त्यांचं बोलणं गोड आहे, त्यांचं चालणं गोड आहे, त्यांचं वागणं गोड आहे. म्हणून लोक अगदी अत्यंत मनापासून गुरुवर्य बाबांवरती प्रेम करतात आणि न सांगता उत्स्फूर्त प्रतीने पूजनीय गुरुवर्य बाबांचे पूजन सोहळे पुणे जिल्ह्यामध्ये रेडेश्वरांच्या मंदिरामध्ये झाला, गाथा मंदिरावरती भव्य दिव्य प्रमाणामध्ये झाला, नाशिक जिल्ह्यामध्ये होतोय. आणि विशेष सांगायचं तर ज्या ज्या ठिकाणी बाबांचं रोज कीर्तन आहे त्या त्या ठिकाणी रोजच त्यांचा पूजन सोहळा चालू आहे. कारण हा त्यांच्या गोड स्वभावाचा परिणाम आहे. म्हणून असा गोड श्रीगुरुरूपी गूळ आपल्याला प्राप्त झाला आहे आणि त्याचं सेवन आपण आजन्मपर्यंत करत राहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला सुद्धा त्याच्याशी एकरूप होऊन जाता येईल आणि तशी गोडी आपल्याला प्राप्त करता येईल. म्हणून नाशिक जिल्ह्याचं हे भाग्य आहे की या मकर संक्रमणाच्या, मकर संक्रांतीच्या दिवशी अशा पद्धतीचा श्रीगुरुरूपी गोड गूळ आम्हाला सेवन करायला मिळतोय. आणि या पद्धतीने खरी मकर संक्रांत आपल्याकडून घडतीये. म्हणून अधिक काही न बोलता या गुळाशी एकरूप होऊन जाण्याची सद्बुद्धी आम्हा सर्वांना प्राप्त हो अशी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. जय ज्ञानोबाराय, जय तुकोबाराय, जय जोग महाराज. धन्यवाद महाराज. या ठिकाणी आता बाबाच आशीर्वचन देणार आहे. तत्पूर्वी मला दोन गोष्टी नमूद करा अशा वाटतात. सज्जन, आपण सर्व संसारिक माणसं आहोत आणि संसारामध्ये पैसा परमेश्वर झालेला आपला आहे. आणि यामध्ये ज्यावेळेस आपल्याला दोन आपत्ती असतील तर हुशार मुलगा जर असेल तर त्याला आपण काय करतो माहिती आहे का, शिक्षणाकरता किंवा उच्च शिक्षणाकरता पाठवतो. आणि जो थोडा बुद्धीने कमी असेल, मी मंद म्हणणार नाही, बुद्धीने कमी असेल तर त्याने काय करायचं, शेती. आणि त्याच्यात परत अजून बदल असा झाला, जो थोडा मंद असेल तर मग त्याला जाऊ द्या आळंदीला, त्याला जाऊ द्या देहूला. ही आपली मानसिकता झाली. परंतु शेतीसारखं, अरे पोटाची भूक भागवणारी शेती आणि एका दाण्यापासून 1000 दाणे शेतकरी निर्माण करतो, तो सर्वात हुशार असतो महाराज. आणि या ठिकाणी बुद्धीची भूक भागवणारे जे ज्ञानवंत आहे ते पण हुशार असतात. तुम्ही कसेही पाठवा, त्याची आपण झलक काल परवा 2 दिवस पाहिली. इंग्रजीतून बोलणारे विद्यार्थी बघितले, संस्कृतमधून बोलणारे विद्यार्थी बघितले, तेलुगूमधून बोलणारे विद्यार्थी आपण बघितले. आणि ही जर किमया कोण करत असेल तर ह्या परिस्पर्श ज्यांना झाला त्यांना या ठिकाणी ही किमया घडते. आणि आज या परिसाचा स्पर्श आपल्याला आशीर्वचनाच्या माध्यमातून होणार आहे. या ठिकाणी परमश्रद्धेय परमादरणीय बाबांना विनंती करतो, बाबा आपण या ठिकाणी आम्हाला सर्वांना आशीर्वचन, या ठिकाणी आशीर्वाद द्यावे. या ठिकाणी आता बाबा बोलते. यदक्षरमनाख्येयमानंदमज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं. भगवंताच्या असीम कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने मनुष्य देह मला प्राप्त झाला. गणेशजींनी विसर्जनाच्या शेवटी विसर्जनाच्या वेळी गंगेमध्ये बुडी घातली आणि मला बाहेर काढलं.
गणपतीचं विसर्जन झालं आणि त्याच वेळेला जन्म झाला भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला, अनंत चतुर्दशीला. म्हणजे पहिलं गणेशाने अमृत माझ्यावर शिंपडलं आणि गणेशाच्या अमृताच्या सिंचनातून जन्म झाला. त्यानंतर आईवडिलांनी खूप मोठे कृपाशीर्वाद दिले, खूप मोठं चांगल्या प्रकारे प्रेम दिलं आणि संस्कार देऊन मला वाढवलं, मोठं केलं. त्यांचं ते कृपामृत ते माझ्यावर सिंचन राहिलं. त्यानंतर शाळेतील जीवनामध्ये अनेक शिक्षकांनी गुरुजनांनी आपल्या वचनामृताचं सिंचन केलं. तिथून पुढे चालून गुरुवर्य माधवबाबा भेटले आणि माधवबाबांनी आपलं अमृत सिंचन करून मला या प्रकारे आणखी वाढवलं. आळंदी दाखवली, जोग महाराजांची संस्था दाखवली आणि सद्गुरू स्वानंद सुखन्यासी जोग महाराजांनी या प्रकारे जी स्थापन केलेली संस्था, त्यात बंकट स्वामी महाराज, लक्ष्मण महाराज, मारुतीबा महाराज या तिघांचं दर्शन नाही, पण चौथे जे स्तंभ मामासाहेब दांडेकर त्यांचं मात्र दर्शन लाभलं. त्यांचा 6 वर्ष सहवास लाभला. त्यांच्या त्या गुरुजनांच्या नंतर त्यांच्या कृपामृतातून विठ्ठल महाराज चौधरी, विठ्ठल महाराज घुले, नथसिंग बाबा राजपूत, कदम माऊली, भाऊसाहेब वरोलीकर आदी करून मारुतीबाबा कुरेकर या सर्वांचं वचनामृत, त्यांचं शिक्षणामृत ते माझ्यावर पडत गेलं. त्याच्या एक एक कण, एक एक सर्वांच्या या कणातून वाढत चाललेलं. एकदा मी ज्ञानमंदिरावर जात असताना बनशी महाराजांनी दुपारी सांगितलं, ज्ञानमंदिरावर बाबा होते, तिथे मी शिक्षणाला जात असताना पूर आलेला होता मध्ये नदीला. मला वाटलं मी ओढ्यात एरवी पोहत होतो, तसं इथे पोहून जाईल पलीकडे, पण पोहून काय जाता येईना, ते पाणी काय तोडलं जाईना. मी वाहत चाललेलो होतो. तर वाहत चाललं असताना नेमके आमचे एक चुलते काशीनाथचे माझे घोले ते मुंबईवरून आले होते. ते ज्ञानमंदिरावर थांबले होते. पाणी ओसरल्यानंतर पलीकडे जायचं म्हणून किती पाणी ओसरलं ते पाहण्याकरता आले. तर मी बुडत चाललेलो होतो, वाहत चाललेलो होतो. मी ओरडत होतो, किंचळत होतो. त्याने लगेच धावत येऊन उडी घातली आणि मला बाहेर काढलं. तिथे अमृतातून मी जगलो, वाचलो आणि या अमृताने सिंचन करून इकडे आलो. त्यानंतर मुंबईला काय एस टीतून प्रवास करत असताना मार्तंड सावंत म्हणून नारायणगावचे, मी त्या एस टीत बसलो होतो आणि चाललो होतो मुंबईला. बाबांची मला भेट घ्यायची होती म्हणून मी चाललो होतो. त्या मार्तंड सावंत नावाच्या व्यक्तीने सांगितलं की तुम्ही जेवला नाही दिवसभर, आज जेवण करून मग जा, नंतर 1 तासाने एस टी आहे, त्या एस टीने जा तुम्ही, असं आग्रह त्याने धरला. मी एस टीत बसलेलो होतो, 5 नंबरच्या सीटवर बसलेलो होतो, वर पिशवी ठेवलेली होती. ते आग्रह धरत राहिले. मी म्हटलं आग्रह करू नका, मला बाबांची भेट होणार नाही, मुंबईला आमच्या मंदिराच्या दृष्टीने जरा बोलायचं आहे. तर त्यांनी काय आग्रह सोडला नाही. मी पुन्हा समजून सांगू नये, ते काय ऐकेनात. मी डोळे मिटून घेतले आणि थांबलो. ते लगेच मागून एस टीत चढले, माझी नित्यनेमाची पिशवी काढली, खाली गेले आणि मला म्हणू लागले की आता तरी उतराल की नाही तुम्ही, नित्यनेम नाही, देवपूजा नाही, तर तुम्ही कसे जाल. नाईलाज झाला माझा, मला उतरावं लागलं. आणि तिथेच एक आळ्याच्या शेजारी आमचे राजुरी गावचे एक मुस्लिम, त्यांना मुंबईला जायचं होतं, ते वाट पाहत होते कधी हे उठतात आणि मला जागा मिळते. त्यांनी मला बाहेर काढलं, उतरवलं आणि ते लोक तिथे भेटले. ती गाडी होती पारनेर मुंबई जाणारी. ती गाडी चालली असताना खोपोलीच्या पुढेच दुर्दैवाचा प्रकार, समोरून दुसरा ट्रक आला आणि या एस टीशी धडक झाली. दोन्हीची समोरासमोर धडक झाली. ड्रायव्हरच्या मागचा आणि 5 नंबर सीटवरचे ते व्यक्ती हे तिथे जागीच खलास झाले. आणि याप्रमाणे तो अपघात, तिथून मला वाचण्याकरता ते अमृत म्हणजे मार्तंड सावंताचं त्या अमृताचं सिंचन केलं. त्यांनी खाली उतरवलं आणि जेवण मला करून पुन्हा एस टीमध्ये, नंतर जुन्नर मुंबई एस टीमध्ये बसवलं. आमची गाडी पाठीमागून गेली. तिथे थाप गर्दी, ट्रॅफिक जाम झालेलं. काय झालं तर पारनेर मुंबई गाडीचा अपघात झालेला आहे म्हणून हे झालं.
जाऊन पाहतो तर हीच गाडीने याच जागेवर मी बसलेलो होतो. देवाला वाचवायचं होतं आणि हे पुढे काहीतरी घडवायचं होतं म्हणून हे दुसरं अपघातातून वाचणं झालं. तिसरा रेल्वेचा एक अपघात, त्या अपघातातून रोळच तुटला गेला. रेल्वे उतरली की खाली जालन्याजवळ रांजणी गावा स्टेशनजवळ आणि तिथे मी झोपलेलो होतो. 2 तासाने उठलो. बाकीचे लोक म्हणू लागले, अहो आपण वाचलो, मनमाड कुठलं आलं, हे रांजणे अजून. तर या प्रकारे तिथून वाचलं. असं अनेकांचं सिंचन अमृताचं जीवनात घडत राहिलं आणि इथपर्यंतची वाटचाल होऊ आली. त्यानंतर तुम्हा सर्व जनतेचंही एक प्रेमामृत माझ्या जीवनात सारखं मिळत गेलं आणि त्या प्रेमामृतातून जीवनाची वाटचाल घडत घडत महाराष्ट्राच्या बाहेर आंध्र प्रदेशात, कर्नाटकात, तेलंगणात, त्याचप्रमाणे मध्य प्रदेश, गुजरातमध्येही याप्रमाणे कार्यक्रमाला जाण्याचा प्रेमाने योग आला. त्या अनेकांच्या प्रेमामृताचं सिंचन होऊन इथपर्यंत वाटचाल घडत आली. त्या गुरुजनांच्या सर्वांच्या प्रेमामृतातून, स्वामीजींच्या प्रेमामृतातून या प्रकारे वाट घडली आणि गाथा मंदिर याप्रमाणे सर्व तिथे उभं राहिलेलं. अनेकांच्या या अमृताच्या सिंचनातून जीवनाची वाटचाल घडली. गोविंददेव गिरीजी महाराज आता आपल्याला 22 तारखेला मोठा आनंदाचा दिवस आहे आपल्या महाराष्ट्राचा, भारतीयांचा नाही, जगाच्या दृष्टीने आनंदाचा दिवस म्हणजे आता 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम अयोध्येला होणार आहे. मी जाणार आहे तिथे, मी निमंत्रित आहे आणि तिथे आपण सर्वांनी, प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये सडासंवर्धन स्वच्छता करावी, मूर्ती स्थापना म्हणजे जे कार्यक्रम असेल मूर्तींची पूजा अर्चा करावी, नामचिंतन करावं, गुढ्या उभाराव्यात आणि सर्व सण एकत्र आपले ते 22 जानेवारीला आलेले आता समजून सर्वांनी आनंदोत्सव संपन्न करावा. सर्व प्रकारे हा एक अतिशय महत्त्वाचा आनंदाचा दिवस आपल्याला आलेला आहे. स्वामीजींच्याही अमृत सिंचनातून, गुरुजनांच्या अमृत सिंचनातून इथपर्यंत वाटचाल होत आली आणि तुम्हा सर्वांच्या प्रेमामृतातून हे जीवन घडत राहिलं आणि असंच तुम्हा सर्व जीवांचा प्रेमामृताचा वर्षाव होत राहू. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, जोग महाराज या सर्व संतांनी, गुरुजनांनी जे काही विद्येचं अमृत सिंचन केलं ते माझ्याकडून जितकं योग्य रीतीने देता येईल त्यांच्या कृपाशीर्वादाने, कृपामृतानुसार देता येईल तो प्रामाणिकपणे, इमानदारीने देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांची तत्त्व, त्यांच्या तत्त्वानुसार त्यांनी जी शिकवण द्यायला सांगितली त्याप्रमाणे आपण ते प्रयत्न करत आहोत. म्हणून त्या अमृताचं सिंचन ते माझ्याच संक्रमित होऊन आपल्यामध्ये त्यांचेच विचार, त्यांचेच शब्द हे घडत आहेत. तेव्हा मानवता, एकता, अखंडता, विश्वबंधुत्व हे सर्व विचार त्यांनी दिलेले आहेत. आपण सर्वांनी या उत्सवातून एक घ्यावं. निवृत्तीनाथांना आवडेल, संतांना आवडेल, जगद्गुरू तुकोबारांना आवडेल असे आपण आपल्या जीवनाची वाटचाल करायची आहे. तिळे तिळे पुण्य साचापुढे मगाशीच मी बोलून गेलो. तर प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये तिळातिळासारखं पुण्य संचित करण्याचा प्रयत्न करावा. दुर्व्यसनं सोडावी, दुर्वर्तनं सोडावीत आणि त्याप्रमाणे संतांचे विचार आपण आपल्या जीवनामध्ये रुजवावेत. या अमृत महोत्सवातून निवृत्तीनाथ महाराजांच्या या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीतून आपण प्रत्येकाने एक संकल्प असा करा, ज्यांना कोणाला जे काही व्यसन असेल तर त्यांनी निर्णय घ्यावा की आजपासून मी पिणार नाही, आजपासून मी भलतं खाणार नाही, आजपासून मी वाईट काही करणार नाही. याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या जीवनात संकल्प करा, वाईट सर्व सोडून द्यायचं. माता भगिनींनी सर्वांनी आपल्या जीवनामध्ये एक ठेवा की सेवा करायची, आपल्याला कुटुंबाची सेवा करायची, आपल्या पतीची सेवा करायची, सासू सासऱ्यांची सेवा करायची आहे. याप्रमाणे प्रत्येकाने आपली वाटचाल करा. तुमची साथ मिळाली की हे सर्व तुमच्या कुटुंबाला, पतीला, सर्वांना चांगल्या प्रकारे घडवता येईल. आता तुम्हाला एक आवडेल असा शब्द वापरतो, वाक्य वापरतो की माझ्या जीवनात मला हिने साथ दिली. कधीही कुठे अडवलं नाही. वारीला का कीर्तनाला कुठे जाताना हे सर्व साथ दिली. एक शब्दाने कधी प्रतिबंध केला नाही आणि
माझी त्याप्रमाणे सेवा, सासू सासऱ्यांची सेवा आणि मुलांना योग्य विचाराचे संस्कार दिले. हे सर्व दातगिरी तुकोबारांनी म्हटले, धर्म तयासीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाज. तर त्याप्रमाणे तिची साथ लाभली. तेव्हा तुम्ही सर्वांनी आपल्या पतीला साथ द्या आणि त्यांच्याकडून धर्म घडवा. आपल्याला धर्मपत्नी म्हटलं जातं. धर्मपत्नी याचा अर्थ पतीला धर्मात साथ देणारी, पतीकडून धर्म घडवणारी ती धर्मपत्नी. तेव्हा आपण सर्वांनी आपल्या जीवनाची वाटचाल धर्ममय घडवत जावी आणि म्हणजेच आपल्यावर मग संतांचा कृपामृताचा वर्ष होऊ शकेल आणि आपलं जीवन सायुज्यता मोक्षापर्यंत जाऊन आपण सर्व दुःखातून मुक्त होऊ, आनंदाच्या राशीवर आरूढ होऊ. या प्रकारे संतांचे विचार, तुकोबारायांचे विचार, त्यांचं अमृत सिंचन आपल्यावर घडत आलेलं आहे. आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. या दृष्टीने पांडुरंगाने आग्रह धरला आणि इकडे नाशिक जिल्ह्यात आम्हाला उत्सव करायचा आहेच म्हणून या प्रकारे आलेलं आहे. तर सर्व त्यांचे कुटुंब, शिवणे ग्रामस्थ, दिंडोरी तालुक्यातून, नाशिक जिल्ह्यातून सर्व लोकांनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. तुमचं सर्वांचं ऋण कधीच मी विसरू शकणार नाही. तर आपण सर्वांनी तुकोबारांचे विचार, निवृत्तीनाथ महाराजांचे विचार, संतांचे विचार आपण आपल्या जीवनात धारण करून आपण सर्वजण दुर्व्यसनापासून परावृत्त होऊन सत्पथगामी बनून आनंदाचे सम्राट होत, हीच भावना व्यक्त करून माझे शब्द थांबवतो. हरिओम तत्सत. जय ज्ञानोबाराय, जय तुकोबाराय, जय जोग महाराज. खऱ्या अर्थाने या ठिकाणी बाबांच्या श्यामदादा गुले आणि रामकृष्ण दादा गुले यांनी स्टेजकडे यायचे. बाबांच्या उपकारातून उत्तराई होऊच शकत नाही, परंतु हा आपल्या सर्वांचा अल्पसा प्रयत्न आहे. बाबांचे आशीर्वाद सदैव आपल्यावरती राहतील यात काही शंका नाही. आणि पांडुरंगाकडे एकच कोणी उठू नका, अजून कार्यक्रम बाकी आहे. उठू नका. आणि मी आपल्या सर्वांच्या वतीने पांडुरंगाकडे एकच प्रार्थना करेल, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळ हरीच्या दासा. बाबांना उदंड आयुष्य आरोग्य लाभो, हीच अपेक्षा पांडुरंगाकडे करूया. यानंतर आता जो पुढचा कार्यक्रम आहे, एक 10 मिनटाचा कार्यक्रम आहे. मला माहीत आहे तुम्हाला त्रास होत असेल, पण एक 10 मिनटं फक्त. या ठिकाणी पुढचा कार्यक्रम आहे, तुझे मान्यवरांचा थोडा सत्कार आहे आणि त्यामध्ये या सत्कार होत असताना या ठिकाणी सुंदर असं बासरीचं वादन होईल. या ठिकाणी आंधळे महाराज, ईश्वर महाराज आंधळे या ठिकाणी सुंदर असं बासरी या ठिकाणी वाजवतील. या ठिकाणी त्यांची भजनाची सुरुवात होईल आणि या ठिकाणी आपण सत्काराची सुरुवात करणार आहोत. यानंतर सत्कार झाल्यानंतर बाबांचा जो आहे तो आपण या ठिकाणी स्वागत आणि आपण सर्वांनी जे काही आणलं असेल बाबांच्या सत्काराकरता ते आपण करणार आहोत. त्याच्याकरता कोणी गर्दी करणार नाही, लाईनीत सर्व येतील आणि शिस्तीत सर्व कार्यक्रम होईल. खाली बसा सगळ्यांनी, कोणी उठू नका. एक 5 मिनटं या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार होईल. प्रथमतः या ठिकाणी आपल्या निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष सन्माननीय निलेशजी गाडवे साहेब यांचा सत्कार सन्मान सुरेश भाऊ डोखळे हे करतील. त्यांना विनंती आहे आणि या ठिकाणी त्यांनी त्याचा सत्कार करावा अशी त्यांना विनंती करतो. तदनंतर पुढचा जो सत्कार आहे, खाली बसा मान्यवर, खाली बसा. माऊली बसा 5 मिनटं बसा, एक 10 मिनटं बसा. उद्या काही हा कार्यक्रम नाही. या ठिकाणी दुसरा सत्कार आहे ते आपले मार्गदर्शक हनुमान महाराज शिंदे अर्थात बापू यांचा सत्कार चंद्रकांत कंचन करतील. चंद्रकांत कंचन पुढे यायचं आहे. तदनंतर पुढचा सत्कार आहे चांदवड तालुका ज्यांनी आज अन्नदानाची जी पंगत दिली त्यांचा सत्कार आहे. त्यापैकी चांदवड तालुक्याचं प्रतिनिधित्व करतील कैलास नाना देशमुख, विलास नाना ढुमसे, त्याचबरोबर विलास भाऊ निकम यांनी पुढे यायचं आहे. त्यांचा सत्कार पांडुरंग पाटील गडकरी करतील. मी ज्यांची नावं पुकारतोय कृपया त्यांनी पुढे यायचं आहे. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे संकल्प पांडुरंग पाटील गडकरी यांचाही सत्कार या ठिकाणी होत आहे. छत्रपतीची उंची एवढीच होती महाराज आणि निश्चित तुम्ही छत्रपतीच आहात. खूप खूप अभिनंदन. सुंदर अशी आपली संकल्पना आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून हा सोहळा या ठिकाणी पार पडला. या ठिकाणी हनुमान बापू शिंदे यांचा सत्कार करतील चंद्रकांत कंचन बापू पुढं व्हा. तदनंतर चांदवड तालुक्याचे कैलास नाना देशमुख, त्याचबरोबर विलास तात्या ढोमसे, विलास भाऊ निकम यांचा सत्कार करतील पांडुरंग पाटील गडकरी, त्यांनी पुढे यायचं आहे. तदनंतर संजय शेठ कदम उद्योजक कवटे महाकाळ यांचा सत्कार करतील गंगाधरजी वल्वे, ज्यांची नावं पुकारतोय त्यांनी पुढे या.
आणि बाकीच्यांनी उठू नका. 2 मिनिटात हा कार्यक्रम होणार आहे. तदनंतर संजय शेठ कुऱ्हाडे उद्योजक आळेफाटा यांचा सत्कार करतील गंगाधरजी निखाडे, त्यांनी पुढे यायचं आहे. तदनंतर गोरखशेठ चव्हाण चेअरमन शिवकृपा पतसंस्था मुंबई यांचा सत्कार करतील वाळू पाटील जगताप. तदनंतर पुढचा सत्कार आहे डॉक्टर योगेशजी डुमरे यांचा सत्कार करतील सुरेश पाटील घुमरे, ज्यांची मी नावं पुकारतोय कृपया त्यांनी पुढे यायचं आहे. तदनंतर पुढचा सत्कार शशिकांत शांताराम कावळे यांचा सत्कार करतील रामनाथ नवले. तदनंतर खंडू तंबक सांडखोरे यांचा सत्कार करतील अविनाश देशमुख. बाकीचे खाली बसा, 5च मिनटं खाली बसा. तदनंतर पुढचा सत्कार नवनाथ महाराज चौरे यांचा सत्कार करतील प्रसाद गडकरी. तदनंतर श्रीकांत महाराज दुराफे यांचा सत्कार करतील अनिल धात्रक. कोणी भोजन घेतल्याशिवाय जाणार नाहीये. सर्वांना विनंती आहे 5 मिनटं खाली बसा. महिला मंडळ जागेवर बसतील. प्रथमतः पुरुष मंडळीच भोजन घेणार आहे, त्याच्यामुळे महिला मंडळ कोणी हलणार नाही. तुम्हाला विनंती आहे तिकडे जाऊन गर्दी करू नका. आणि पुरुष मंडळी तिकडे जागा नाही जास्त, तुम्ही इथंच थांबा. आणि या ठिकाणी पुढचा जो सत्कार आहे तो रामेश्वर महाराज ढोले यांचा सत्कार करतील शामराव गायकर. पुढचा सत्कार आहे भाऊसाहेब महाराज भवर यांचा सत्कार करतील बाळासाहेब काकड. पुढचा सत्कार नवनाथ महाराज थेटे यांचा सत्कार करतील कैलास नाना देशमुख. पुढचा सत्कार नंदू महाराज पवार यांचा सत्कार करतील शांताराम पाटील चुंबळे. तदनंतर शंकर महाराज थेटे यांचा सत्कार करतील डॉक्टर गायकवाड. पुढचा सत्कार अरुण पाटील बोडके जिल्हा अध्यक्ष पोलीस पाटील संघटना यांचा सत्कार करतील ज्ञानेश्वर गणोरे. पुढचा सत्कार सागर मुठाळ तालुका अध्यक्ष पोलीस पाटील संघटना सिन्नर तालुका यांचा सत्कार करतील रमेश कहांडळ. रामदास महाराज गायकवाड यांचा सत्कार करतील चंद्रकांत महाराज गडकरी. पुढचा सत्कार 5 स्टार इव्हेंट त्यांचा सत्कार त्यांचे प्रतिनिधी गोकुळ जाधव त्याचबरोबर विशाल जाधव यांचा सत्कार करतील दिनेश घुमरे. त्यानंतर पुढचा सत्कार गुलाबराव महाराज देशमुख यांचा सत्कार करतील दीपक तावडे. त्याचबरोबर अशोक महाराज वैद्य यांचा सत्कार करतील त्र्यंबक संधान. रमेश अण्णा घुगे यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे बंधू मामांनी पुढे यायचं आहे, त्यांचा सत्कार करतील सजन उफाडे. त्याचबरोबर आवारे सर पत्रकार यांचा सत्कार करतील संपतराव गंगावरेकर. त्याचबरोबर गंगाधर निखाडे यांचा सत्कार करतील पांडुरंग पाटील गडकरी. वा वा, रमेश मामा आलेले आहेत का? हो या, वरती वरती जा, वरती जा, आरामात जा. तसेच एकनाथ बाबा शिंदे यांचा सत्कार करतील पांडुरंग पाटील गडकरी. तसेच गंगाधर निखाडे यांचा सत्कार करतील पांडुरंग पाटील गडकरी. रघुनाथ पाटील शेतकरी संघ व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करतील पांडुरंग पाटील गडकरी. तसेच तुषार वाघ जयंत जाधव त्याचबरोबर रामकृष्ण घुले तसेच शामराव घुले आपल्या सर्वांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. यांचा सत्कार करतील पांडुरंग पाटील गडकरी. तसेच सदानंद शिवले यांचा सत्कार करतील पांडुरंग पाटील गडकरी. तसेच महंत संपतराव धोंडगे त्याचबरोबर वायकर मामा आणि दिगंबर वायकर यांचा सत्कार करतील तुकाराम जोंधळे. तसेच रमेश महाराज गांगुर्डे यांचा सत्कार करतील पांडुरंग पाटील गडकरी. उद्या या ठिकाणी महंत साध्वी महंत भगवतदास त्यागी विजयादेवी ताई